लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट। बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जून हप्त्याची, तर आता जून हप्ता पण येणे सुरू झाले आजपासून। प्लस तुम्हाला जुलै महिन्याचे देखील पैसे याच महिन्यात दिले जात आहे। म्हणजे जून महिन्याचे 1500 रुपये खात्यामध्ये येणे सुरू झाले। प्लस अजून बहिणींनो, तुम्हाला जुलै महिन्याचे देखील 1500 रुपये मिळत आहे। म्हणजे 1500 1500 किती झाले मग? 1500 1500 3000 रुपये येणे सुरू। तर भरपूर लाडक्या बहिणींना 2 हप्ते येणे सुरू झाले। तुम्हाला जरी हे पैसे अजूनपर्यंत तुमच्या खात्यात जमा झाले नसतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला सर्व काही सांगतो मी। जरी तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते पण सांगतो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, जून प्लस जुलै 2 महिन्याचे पैसे 1500 1500 टोटल 3000 रुपये येणे सुरू। या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींनो, या क्षणाची ही सर्वात मोठी खुशखबर आहे। आता तुमच्या खात्यात 2 हप्ते 2 महिन्याचे पैसे जून प्लस जुलै 1500 1500 3000 रुपये येणे सुरू। चला त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगतो। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळतात, बरोबर। 1500 रुपये तुम्हाला आले मे महिन्याचे। मे महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले, बरोबर। पैसे जमा झाल्यानंतर तुम्ही सर्वजण वाट बघत होते जून महिन्याच्या हप्त्याची। तर जून महिन्याचं नाही बहिणींनो, आता तुम्हाला जून आणि जुलै हे जे 2 महिन्यात ना, जून आणि जुलै, तर जून आणि जुलै या 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात येणे सुरू। टोटल किती बहिणींनो? 3000 रुपये। या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट, 3000 रुपये। हे बघा, आता हे 3000 रुपये कोणाकोणाला मिळत आहे नीटपणे समजून घ्या। ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आलेला आहे, ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे पात्र आहे, मे महिन्याचा मिळाला हप्ता, आधार कार्ड बँकेशी लिंक आहे आणि DBT एनेबल आहे, अशा बहिणींना पुन्हा आजपासून 3000 रुपये सुरू। 3000 रुपये 2 महिन्याचे आहे। 2 हप्ते एकत्र तुम्हाला, जून महिना आणि जुलै महिना, हे 2 हप्ते तुमच्या खात्यात 3000 रुपये सुरू। या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे। जरी तुमच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि भरपूर बहिणी अशा आहेत की ज्यांना मे महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, परंतु अजूनपर्यंत हे 3000 रुपये खात्यामध्ये जमा झाले नसतील तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो। तसेच आपण या व्हिडिओमध्ये ताज्या बातम्या पण बघणार आहोत। ताज्या बातम्यामध्ये धक्कादायक बातम्या आणि एक दुःखद बातम्या आहे। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, अहमदाबाद विमान अपघात झालेला आहे। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, विमान अपघात एवढा भीषण होता की यामध्ये जवळपास 274 जण मृत्यू झालेला आहे, 274 जणांचा। आणि विमान अपघात संदर्भात तर आपण बघणारच आहोत। तसेच पाऊस संदर्भात अपडेट आहे। पाऊस संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट पण आपण समजून घेऊया। आता पावसाचं सर्वीकडे वातावरण झालेलं आहे। पावसाबद्दल तुमच्या जिल्ह्यात आज पाऊस सांगितलेला आहे की नाही ते पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तसेच काही महत्त्वाच्या अजून ताज्या बातम्या आहेत, त्यात बातम्या पण आपण समजून घेणार आहोत। चला, सर्व माहिती मी तुम्हाला आता सांगतो, सिंपल सोप्या भाषेत सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, जून महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, जून महिन्याचे पैसे खात्यामध्ये कधी येतील। चला, खुश खबर आली बहिणींनो, खुश खबर, आनंदाची बातमी आहे बहिणींनो, खुश खबर आलेली आहे। या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। या क्षणाची सर्वात मोठी गुड न्यूज, आनंदाची बातमी। अखेर जून प्लस जुलै महिन्याचे पैसे, जून प्लस जुलै महिन्याचे पैसे 3000 रुपये येणे सुरू। या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी बातमी आहे।
इथून तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नीटपणे समजून मी सांगतो. मे महिन्याचे पैसे आल्यानंतर सर्वजण वाट बघत होते पुढील पैशांची, तर अखेर निर्णय झाला आणि आजपासून पैसे येणे सुरू. पुन्हा अजून लाडक्या बहिणींना पैसे येणे सुरू झाले. त्याबद्दल आपण सर्व माहिती बघूया. व्हिडिओ तुम्ही इथून शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती तुम्हाला मी सर्व देतो. आणि एक महत्त्वाचा निर्णय घेतला. महत्त्वाचा निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेमध्ये. तो निर्णय काय आहे, तो निर्णय पण आपण समजून घेऊया. चला पटापट तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. आता आपण सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत जाणून घेऊया. आणि सर्व माहिती कामाची माहिती आहे, ताज्या बातम्या पण सर्व कामाच्या आहेत, सर्व लेटेस्ट आहे सर्व गोष्टी. चला इथून तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती मी आता सांगतो. तर बघा आता सर्व माहिती सिंपल सोप्या भाषेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राबवली जात आहे. मात्र काही आर्थिक सक्षम महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचा संशय शासनाला आला. बघा काय झालं, ही योजना जी आहे ही गरीब महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. आणि या योजनेमध्ये ज्या बहिणी आर्थिक सक्षम आहेत अशा बहिणी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे ते पण या योजनेचा लाभ घेत आहेत. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे तरी पण या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा भरपूर बहिणी या योजनेमध्ये आहेत. त्यामुळे आता शासनाने महत्त्वाचा निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेतलेला आहे, सर्वात मोठा निर्णय. यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी आता ही अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठीच आहे. समजून घ्या कोणत्या बहिणींना अपात्र करण्यात येत आहे, त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट समोर आले ती बघा. आता बघा त्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाडक्या बहिणींची शोध मोहीम सुरू होणार आहे. बघा शोध मोहीम, ज्या बहिणी इन्कम टॅक्स भरतात अशा बहिणी, आता बघा ना तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या बहिणी घेत आहेत, ज्या बहिणी इन्कम टॅक्स भरतात. आता इन्कम टॅक्स जरी ज्या बहिणी भरत असतील तर त्यांचं जे काही उत्पन्न असेल त्या आर्थिक किती सक्षम असतील हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. ज्या बहिणींचं उत्पन्न जास्त आहे अशा बहिणी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. बघा तुम्ही, तर एक हे धक्कादायकच आहे ना. बघा ना तुम्ही, आता ज्यांच्याजवळ जास्त पैसा आहे, आर्थिक सक्षम आहेत सर्व बहिणी म्हणजे ज्या बहिणी, तर त्या बहिणी पण योजनेचा लाभ घेत आहेत. 4 चाकी वाहन आहे तरी पण योजनेचा लाभ घेत आहेत. तर अशा बहिणींना आता अपात्र केलं जाणार आहे. हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. जून जुलैच्या हप्त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा फक्त. बघा काही दिवसांपूर्वी राज्यातील शासकीय कर्मचारी असलेल्या 2000 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अशा लाभार्थ्यांची नावे आता कमी केली आहेत. अशातच आता राज्यासह जिल्ह्यातही इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाडक्या बहिणींची शोध मोहीम सुरू होणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांची नावे आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेचे अर्ज स्वीकारण्यास 1 जुलै 2024 पासून सुरुवात झाली. जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले होते. महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आर्थिकरित्या सक्षम असणाऱ्या महिलांची नावे वगळण्यास सुरुवात केली. मार्च 2025 महिन्यात संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना लाभार्थी यांची नावे कमी केली आहेत. बघा आता जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या. तर माहिती अशी आहे की बघा ही योजना सुरू झाली, लाडकी बहीण योजना, सर्व गोष्टी सुरू झाल्या. यामध्ये काही निकष बनवण्यात आले, परंतु काही बहिणी निकषाच्या वरती गेलेल्या आहेत. आता तुम्ही जरी श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असाल, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे 2 योजनेचा लाभ घेत असाल तर एकच योजनेचा लाभ घेणं अनिवार्य आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या बहिणींचा बंद करण्यात आला. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे बघा इथे काय म्हटलेलं आहे तुम्हाला मी सांगतो. तर बघा जवळपास महिला कर्मचारी
महिला सरकारी कर्मचारी होत्या, त्या बहिणी पण योजनेचा लाभ घेत होत्या, 1500 रुपये घेत होत्या. अशा बहिणींना पण काय केलं, अपात्र करण्यात आलं. 2000 महिलांचे आकडा जो आहे तो समोर आला होता. 2000 बहिणी सरकारी कर्मचारी होत्या तरी पण त्या योजनेचा लाभ घेत होत्या, त्या बहिणींना अपात्र करण्यात आलं. पुढे बघा, त्या बहिणींचा डेटा देण्यास परवानगी केंद्र सरकारने एका अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास सचिवांना आयकर भरणाऱ्या महिलांचा डेटा देण्यासाठी परवानगी दिली आहे. ही अधिसूचना 3 जून 2025 रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सचिव जयाप्रकाश यांच्या मान्यतेने काढली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आणि आयकर भरणाऱ्या महिलांना वगळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या अर्थ खात्याकडे परवानगी मागितली होती. यास केंद्राने मंजुरी दिली. तर परवानगी मिळालेली आहे. आता अशा बहिणींची शोध मोहीम सुरू आहे की ज्या बहिणी आयकर दाता आहेत, म्हणजे पैसे भरतात, इन्कम टॅक्स भरतात, अशा बहिणींना आता अपात्र केलं जात आहे. आलं लक्षात, अपात्र. चला, या गोष्टी आपण समजून घेतल्या. जे काही महत्त्वाचे अपडेट होते, निर्णय होते, ते आपण समजून घेतले. आता आपण समजून घेणार आहोत जून महिन्याचे प्लस जुलै महिन्याचे 1500 टोटल 3000 रुपये येणे सुरू, याबद्दल माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, आता यापूर्वी पण असं झालेलं आहे की 2-2 महिन्याचे पैसे एकत्र देण्यात आलेले आहे. तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला 3000 रुपये आलेले आहेत. 2-2 महिन्याचे एकत्र सरकारने तुम्हाला पैसे दिलेले आहेत. जसे वातावरण बघून, जसं सिच्युएशन बघून तुम्हाला टाईम आल्यावर तसे 3000 रुपये पण दिलेले आहेत 2 महिन्याचे. जरी तसा निर्णय झाला तर मग बहिणींनो, जून आणि जुलै या 2 महिन्याचे पैसे, 2 हप्त्याचे पैसे 3000 रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात. परंतु असा निर्णय घेतला पाहिजे. आता बघू, आता तसा निर्णय जरी झाला तर तुम्हाला एकदाच 3000 रुपये मिळतील. जून महिन्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये. जून जुलै दोघे महिन्याचे 1500 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात बहिणींनो, जरी तसा निर्णय झाला तर. परंतु हे एक नक्कीच आहे की जून महिन्याचा जो काही पैसा आहे तो तुम्हाला 15 ते 20 जून दरम्यान दिला जाईल असं सांगितलं जात आहे. परंतु यासोबत प्लस जुलै महिन्याचे पण पैसे आले तर मग तुम्ही खुश होणार, कारण 3000 रुपये तुम्हाला एकत्र मिळतील. परंतु तशी काही अपडेट नाही, अधिकृत माहिती काही आलेली नाही. बघू, जरी तसं जर झालं तर एक चांगली बातमी आहे. जून आणि जुलैचे पैसे तुमच्या खात्यात आले तर. अजून तर काही सुरुवात झाली नाही, परंतु 15 ते 20 जूनपासून जून महिन्याचे पैसे येऊ शकतात. आता जून महिन्याचे जरी पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात, तर जरी निर्णय झाला तर जुलैचा पण तुम्हाला हप्ता दिला जाऊ शकतो. आलं लक्षात, कारण लेट हप्ता होता, त्यामुळे 2 महिन्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यात टाकले जाऊ शकतात. बघू, आता तसं काही निर्णय झाला तर मी तुम्हाला सांगेलच. परंतु अजून काही पैसे सुरू झाले नाहीत. 15 ते 20 जून दरम्यान पैसे येणे सुरू होणार आहे. आलं लक्षात, त्याबद्दल तेव्हा मी तुम्हाला माहिती सांगेलच. ठीक आहे, ही सर्व माहिती आपण बघितली लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता ताज्या बातम्या बघा. चला, आजच्या ताज्या बातम्या बघा. आता सर्वात मोठ्या बातम्या, ताज्या बातम्या. पहिली बातमी बघा, अवघ्या 2 दिवसात नियतीने हिरावून घेतला तिचं सौभाग्य. बघा, अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे देश हादरून गेला आहे. या दुर्घटनेत अनेकांची कुटुंब होत्याची नव्हती झाली, काहींचं तर अख्खं कुटुंब दुर्घटनेत संपून गेलं. बघा, या विमान दुर्घटनेनं 2 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नववधूचं सौभाग्य हिरावून घेतल्याची ही घटना समोर आली आहे. 2 दिवसांपूर्वी लग्न सराईचं वातावरण असलेल्या वडोदरा शहरातील महेश्वरी कुटुंबात तरुण मुलगा गमावल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बघा, तर वडोदरा शहरातील वाडी परिसरात राहणाऱ्या माहेश्वरी कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरी याचा 10 जून रोजी विवाह झाला होता. त्याने कोर्ट मॅरेज केले, मात्र 2 दिवसांनी तो परत लंडनला परतला, तो परत न येण्यासाठीच. बघा, तर लंडनला जात होतं विमान आणि ही घटना झाली. विमान अपघात झाला अहमदाबाद येथे. तर बघा, तर आपण बघतच आहोत, अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेलेला आहे आणि एक दुःखद बातमी आहे ही, कारण यामध्ये जवळपास 274 किंवा त्यापेक्षा पण जास्त जण वारले आहेत. एवढ्या जणांचा मृत्यू झालेला आहे. बघा, तर हा अपघात सर्वात मोठा अपघात आहे. विमान हे लंडनच्या दिशेला जात होतं आणि अचानक काय गडबड झाली विमानामध्ये, काय नाही, काय त्यामध्ये फॉल्ट झाला काय नाही, आणि त्यामुळे ती दुर्घटना घडली आणि 1-2 मिनटातच ते विमान खाली कोसळलं आणि जबरदस्त हा भीषण अपघात
विमानाचा झाला आणि या दुर्घटनेत भरपूर लोक मारले गेले। तर याबद्दल तुम्ही न्यूजवरती बघितलंच, सर्व गोष्टी बघितल्याच आणि ही बातमी महत्त्वाची होती कारण 2 दिवसात नियतीने हिरावून घेतलं तिचं सौभाग्य एका महिलेचं, त्याबद्दल ही बातमी होती। चला, ही बातमी तुम्हाला समजली, महत्त्वाची बातमी होती। आणि या विमान दुर्घटना संदर्भात अजून काही महत्त्वाच्या बातम्या तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पुढे बातम्या पाहायला मिळणारच आहेत, व्हिडिओ पूर्ण बघा। चला, ही बातमी तुम्हाला समजली, आता आपण बातमी नंबर 2 बघूया। बातमी नंबर 2 आहे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। पावसासंदर्भात व्हिडिओ तुम्ही इथून पूर्ण बघा। पावसासंदर्भात या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे बघा। दिवसाच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस परतला आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे। आता या IMD भारतीय हवामान विभागाचा एक नवीन अंदाज समोर आला आहे बघा। तर IMDने एक नवीन अंदाज आता त्यांनी एक वर्तवलेला आहे भारतीय हवामान विभागाने। तर आता नवीन अंदाज काय वर्तवलेला आहे पावसासंदर्भात, तर बघा, महाराष्ट्रात पुन्हा पाऊस पडला आहे। गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस सुरू आहे। आता हवामान खात्याने 6 जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवले आहे। पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विभागाच्या मते पुढील 24 तासात कोल्हापूर बघा, आता कोणकोणते शहर यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि बघा, कोल्हापूर आहे, त्यामध्ये पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि ठाणे या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा जो काही इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। तर जे काही मी तुम्हाला सांगितले जिल्हे कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा, ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे आणि हवामान विभागाच्या मते ही माहिती आहे की पुढील 24 तासात मुसळधार पाऊस होईल। तर त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा, सावधान राहा। आता सर्वीकडे पावसाचं वातावरण झालेलंच आहे कारण पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता सर्व जिल्ह्यातच पाऊस येत आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा इथे हवामान विभागाने दिलेला आहे। ही सर्वात मोठी बातमी आहे। तर बघा, पावसाने थोडी विश्रांती मध्ये घेतली होती, परंतु त्यानंतर आता पावसाने पुन्हा सुरुवात केलेली आहे। आता सर्वीकडे आपण बघतच आहोत, वादळी वारे पण सुरू आहेत आणि अवकाळी पाऊस तर मागे मे महिन्यात झाला होता, परंतु आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे कारण पावसाचं आता खरं वातावरण आलेलं आहे, खरं वातावरण सुरू झालेलं आहे आणि पावसाचा आता टाईम झालेला आहे। आता सर्विसकडे आता तुम्ही बघतच आहात, पावसाने धुमाकूळ घातलेली आहे आणि जोराचे वेगवान वारे आणि वादळी वारे तसेच पाऊस, मुसळधार पाऊस आता सर्वीकडे सुरू आहे असं चित्र आपल्याला दिसत आहे। चला, पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती, ही बातमी पण आपण समजून घेतली। चला, आता पुढील जी महत्त्वाची बातमी आहे, बातमी नंबर 3 बघा। आता तर बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता। तर गणपती बाप्पा वाचवले, तर बघा, गणपती बाप्पा वाचवले, वाहतुकीमुळे चुकले विमान आणि वाचले प्राण। बघा, गणपती बाप्पांमुळे वाचले असं एका जणाने म्हटलेलं आहे। तर बघा, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे बघा। मी विमान अपघाताबद्दल ऐकल्यानंतर मी अक्षरशः थरथर कापत होते। मला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला, त्यामुळे मी त्या विमानात बसून शकले नाही। मी दुपारी 1:30 वाजता विमानतळाबाहेर, हे बघा काय म्हटलं आहे, विमानतळावरून बाहेर पडले आणि काही मिनिटातच विमान कोसळल्याची बातमी आली, अशी प्रतिक्रिया भूमी चौहान या युवतीने दिली आहे। तर बघा, भूमी चौहान ही पण या विमानात जात होती, परंतु ती काही त्यामध्ये बसली नाही आणि हे विमान अपघात झालं, त्यामुळे ती वाचवली इथे। बघा, ज्या AI 171 विमानाला अपघात झाला त्याच विमानामधून भूमी ही लंडनला जाणार होती, मात्र वाहतूक कोंडीमुळे तिला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला। बघा, ती याच विमानात जात होती, परंतु उशीर झाल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे
ते तिथे उशिरा पोहोचले आणि त्यामुळे तिला या विमानात बसता आले नाही बघा. आणि पुढे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली बघा, गणपती बाप्पाने वाचवले. तर मूळची भरूच येथील असलेली भूमी ही मागील 2 वर्षांपासून विद्यार्थी व्हिसाच्या माध्यमातून लंडन येथे राहत आहे. भूमी ही सुट्टीनिमित्त हे बघा सुट्टीनिमित्त काही दिवसांसाठी भारतात परतली आहे. PTIशी बोलताना भूमीने सांगितले, मला विमानतळावर पोहोचायला 10 मिनटे उशीर झाला बघा. 10 मिनटं उशीर झाला त्यामुळे तिचा जीव वाचलेला आहे. आणि आपण सर्वांनी बघितलं की केवढा मोठा जबरदस्त हा विमान अपघात झालेला आहे. ते चित्र जे व्हिडिओ तुम्ही बघितले न्यूज चॅनलवरती तर ते एकदम थरकाप आहेत. आणि ज्याप्रमाणे लोक तिथे जडून मृत्युमुखी झाली तर असे भरपूर जण जवळपास 274 किंवा त्यापेक्षा जास्त जणांचा तिथे मृत्यू झालेला आहे या विमान दुर्घटनेमध्ये, या विमान अपघातात. तर ही बातमी पण महत्त्वाची होती. चला ही बातमी तुम्हाला समजली. आणि अहमदाबाद येथे जो काही मोठा अपघात झाला त्याबद्दल महत्त्वाची बातमी होती. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा आता. आणि ज्या प्रकारे इथे बघा ज्या प्रकारे भूमी चव्हाण या युवतीला तिथे 10 मिनटं उशीर झाला येण्यासाठी, त्यामुळे तिचा जीव वाचलेला आहे. आणि जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे तिला उशीर झाला आणि ते उशीरमुळे ती टेन्शन घेत असेल की माझं विमान आता मला प्रवास करता येणार नाही, मी 10 मिनिट उशीर झाले. परंतु ते 10 मिनिट त्याच्यासाठी चांगले ठरले कारण ती लेट झाली त्यामुळे ती वाचलेली आहे. ओके, चला ही बातमी समजली तुम्हाला. आता शेवटची बातमी बघा, फार महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. चला शेवटची बातमी बघा आता. चला बातमी नंबर 4 आहे अहमदाबाद विमान अपघात संदर्भात, विमान दुर्घटना संदर्भातच ही बातमी आहे बघा. अहमदाबाद भीषण विमान अपघातात लोखंडही वितळलं पण चमत्कार घडला, भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित. पहा व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये ही माहिती आहे परंतु मी तुम्हाला इथे जी माहिती आलेली आहे ती वाचून सांगतो बघा. गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी 12 जून दुपारी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं. या अपघातात 241 प्रवाशांसह 265 जणांचा मृत्यू झाला. जवळपास हा आकडा वाढलेला आहे, 274 सांगितला जात आहे आता. तर अपघात इतका भीषण होता की लोखंड देखील वितळलं. पण एक चमत्कारिक घटना घडली ती म्हणजे दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्याखाली बचाव पथकाला एक भगवद्गीता आढळली आहे. गीता पूर्णपणे सुरक्षित आहे बघा. तर या भीषण अपघातात केवळ एक व्यक्ती बचावले आहे. विमान कोसळताच भीषण आग लागली आणि या आगीत मोठी जीवितहानी झाली. सगळं काही जळून खाक झालं बघा, सर्व काही जळून खाक झालं. मात्र एक चमत्कार घडला, बचाव पथकाला घटनास्थळी एक भगवद्गीता सापडली. भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आहे. कदाचित एखादा प्रवासी भगवद्गीता सोबत घेऊन प्रवास करत असावा. भीषण अपघातात पवित्र ग्रंथ भगवद्गीता सुस्थितीत सापडणे हा दैवी चमत्कार मानला जात आहे. या घटनेचा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला आहे बघा. तर बघा हा एवढा जबरदस्त अपघात होता, विमान अपघात अहमदाबाद येथे झालेला. गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून रोजी जो काही अपघात झाला विमान अपघात, यामध्ये सर्व जे काही तिथे प्रवासी होते ते जळून खाक झाले. एक जण बचावला. परंतु यामध्ये एक प्रवासी भगवद्गीता घेऊन जात होता. परंतु बघा भगवद्गीता जशीच्या तशी सापडलेली आहे. तर बघा ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. चला आपण यामध्ये ज्या काही अहमदाबाद विमान हादसा किंवा अपघात या संदर्भात सर्व बातम्या बघितल्या. आजच्या ताज्या बातम्या पावसासंदर्भात पण माहिती बघितली. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली. चला आता पुढील माहिती बघा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती एकदम नीटपणे सोप्या सिंपल भाषेत समजून घेतलेली आहे. चला पटापट व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींसाठी पहिले आपण माहिती बघितली. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
जवळपास 15 ते 20 जून दरम्यान तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील जून महिन्याचा हप्ता. आणि सरकारने जरी निर्णय घेतला की जूनसोबत आम्ही जुलै महिन्याचा पण हप्ता देऊ तर तसा निर्णय होऊ शकतो, परंतु तसा काही अजून अपडेट नाही किंवा त्या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही आणि तसा काही निर्णय झालेला दिसत नाही. ओके, परंतु जी माहिती मीडिया रिपोर्टनुसार सांगितली जात आहे तीच माहिती मी तुम्हाला देत आहे. आलं लक्षात? ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. त्यामध्ये भरपूर बहिणींना आता अपात्र देखील केलं जात आहे. काही बहिणी इन्कम टॅक्स भरतात तरी पण योजनेचा लाभ घेत आहे. काही बहिणी सरकारी कर्मचारी आहेत तरी पण योजनेचा लाभ घेत आहेत. अशा बहिणींना आता या योजनेतून वगळण्यात येत आहे. आलं लक्षात? तसेच महत्त्वाचं म्हणजे आपण आजच्या ताज्या बातम्या बघितल्या. त्यामध्ये अहमदाबाद विमान अपघात संदर्भात आपण मिनिमम जास्त बातम्या बघितल्या आणि त्या बातम्या तुम्ही सर्वांनी समजून घेतल्या. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा इतर महत्त्वाच्या ताज्या बातम्या असो, सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. ठीक आहे, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन माहिती नवीन व्हिडिओसोबत. ठीक आहे, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.